आम्ही भरवतो तुला. बस झाला आता, बस झालं. तू आता आमच्या संयमाची परीक्षा बघतेस देवयानी. का त्रास करून घेते स्वतःला इतका? प्लीज आमच्यासाठी 2 घास खाऊन घे प्लीज. असा निर्णय मान्य आहे तुला? साईमा, देवयानीने तिचं मूल आम्हाला देण्याचा निर्णय का घेतला ते कळलंय आम्हाला आता. आमची व्याकुळता नाही बघावली तिला. बाळासाठी आमचं मन किती कासावीस झालंय हे ओळखलं देऊन. आणि तुला भीती वाटली साईमा की आमच्या जीवाचं बरं करून म्हणून निर्णय घेतला. आम्हालाही माहिती होतं, म्हणून तर आम्ही तुम्हाला पदोपदी समजावण्याचा प्रयत्न करत होतो. जे साईमा, आमच्या खोलीतली ती बाटली. हो, देवयानीने ती बाटली आम्हाला दाखवली होती आणि म्हणूनच देवयानीच्या निर्णयाला आम्ही संमती दिली. पण साईमा, आम्ही असं काहीही करणार नव्हतो. तुम्ही आम्हाला इतक्या चांगल्या ओळखता, असे वागलो असतो का आम्ही? एका दुबळ्या क्षणी आमच्या मनात हा विचार आला होता. काही काळ कमकुवत झालं होतं आमचं मन, पण आम्ही निर्धारानं तो विचार आमच्या मनातनं काढून टाकला. आम्ही असे कधीही वागणार नाही साईमा. तुम्ही तशा वागणार नाही याची खात्री आहे आम्हाला. पण जेव्हा मनात एखादा विचार येतो ना, तेव्हा ते पुढल्या कृतीचं पहिलं पाऊल असतं. तुमच्या मनात जो विचार आला होता त्याला परिस्थितीने जर इच्छाशक्तीचं पाठबळ दिलं असतं तर प्रियदर्शनी आम्ही काय करणार होतो? म्हणून देवयानीने ही परिस्थितीच बदलायचं ठरवलं. खरंच तुम्ही दोघी जणी किती काळजी घेता आमची, किती आमच्या मनाचा विचार करता. पण ज्यांनी विचार करायला हवा आमच्या मनाचा त्यांना तर आमची जरा सुद्धा पर्वा नाही साईमा. रणवीर राजेने तर आम्हाला सांगून टाकलंय, आम्ही आमच्या जीवाचं वाटेल ते करायला मोकळे आहोत. आम्ही जगलो काय की त्यांना आमची जरा सुद्धा पर्वा नाही. त्यांच्यासाठी महत्वाची आहे फक्त घराण्याची आबरू, प्रतिष्ठा, बस. प्रियदर्शनी, आमच्यापेक्षा तुम्ही रणवीर राजेंना जास्त ओळखता. त्यांच्या विरोधात केलेलं त्यांना अजिबात सहन होत नाही. त्यांचा अहंकार दुखावला ना की ते फार अस्वस्थ होतात आणि रागानं मनाला येईल ते बोलतात. पण ते तसे खूप चांगले आहेत. तरी नाही पटलं आम्हाला त्यांचं वागणं साईमा. नाही वाटलं. आम्हाला असं वाटतं की त्यांनी आमच्या मनाचा विचार करायला हवा, तसा पदोपदी आम्ही त्यांच्या मनाचा विचार करतो. आणखीन एक साईमा, देवयानीचा निर्णय आम्ही मान्य केलाय. आम्ही ठरवलंय आम्ही तिच्या बाळाची आई होणार आहोत. पण जर विक्रमादित्यांनी या निर्णयाला होकार दिला तरच. आम्हाला खूप आनंद झाला प्रियदर्शनी. तुमच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा होती. आता फक्त आपण बाळाचा विचार करूया. पण साईमा, विक्रम भाऊजींनी जर देवयानीचा निर्णय मान्य केला तरच आम्ही त्या बाळाचा स्वीकार करू.
हे आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो. आता देवाजवळ एकच प्रार्थना आहे की आदित्यराजे या निर्णयाला होकार देवत. हो हो, काही हरकत नाही. हां, ओके ओके या केस 89 2007. आज मला वाटतं 3 विटनेस आहेत, त्यांना क्रॉस करायचं आहे. ओके ओके, मी पोचतोय. हो, केतकी नाही आले अजून? आज त्यांची एक्झाम आहे ना, त्याची तयारी करतायत. ओके ओके. काय तुझं बोलणं झालं की नाही तिच्याशी? का अजूनही तिचा हट्ट कायम आहे? एक सेकंड मिनू. ती ऑस्ट्रेलियाला जायला तयार झाली की नाही? तू का मला डिस्टर्ब करतोस? मी महत्वाच्या कामात आहे ना. हां, सॉरी. हां, बाय मॉम, बाय डॅड. एक मिनिट केतकी, 1 मिनिट. मग काय ठरलं तुझं? कशाबद्दल? तू ऑस्ट्रेलियाला जाणार आहेस ना? डॅड, मला खरंच खूप उशीर होतोय. मी मामाला सगळं सांगितलं, तुम्ही तिच्याशी बोला. एक सेकंड. केतकी, हे बघ, तुला काय बोलायचं ना ते डिरेक्टली तुझ्या डॅडशी बोल. ओके, मला मध्ये पाडू नकोस. डॅड, मी ठरवलंय मी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही. ओके? केतकी, हा तू काय वेडेपणा चालवलायस? एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी समोरून चालत येते, यू आर गोइंग टू मिस इट. तू जरा इतर लोकांचा विचार कर. 5-5 वर्ष प्रयत्न करून सुद्धा त्यांना संधी मिळत नाही. कधी एखाद्याकडे कॅपॅसिटी नसते, एखाद्याचं लक नसतं. पण आज तुझ्याकडे हे सगळं आहे. तुझ्याकडे काय नाही आहे? पैसे आहेत, स्टेटस आहे. पण महत्वाचं म्हणजे हे सगळे तुला आयतं मिळालेलं आहे. त्याच्यामुळे तुला कसं कळणार इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय मेहनत करावी लागते ती? खरं सांगू डॅड, तुमचा पैसा, स्टेटस, पोझिशन या सगळ्याची मला काहीच गरज नाही आणि त्याची कधी मला मदतही झालेली नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे ना डॅड, की मला काय हवंय ते मला तुम्हाला सांगताच येत नाही आणि ते तुम्हाला कधी कळलंही नाही. केतकी, मला काय हे बघ केतकी, माझी मुलगी म्हणून मला तुझ्यासाठी जे जे करणं शक्य होतं ते मी केलेलं आहे. आम्ही हे सगळं करतोय ना, हे तुझं करिअर स्पॉइल होऊ नये म्हणून सगळी धडपड चालली आहे आमची. अँड आफ्टर ऑल, या शहरात शिकून तुला काय मिळणार आहे? हे बघ केतकी, आतापर्यंत तुला हवंय ते सगळं घडलेलं आहे. आता याच्या पुढे जे मी म्हणेन, जे मला हवंय तेच आणि तसंच घडेल. तेव्हा तुझ्या एक्झाम संपल्यानंतर तू ऑस्ट्रेलियाला जाण्याची तयारी कर. ओके? खरंय तुमचं डॅड. मला जे जे हवं होतं ते सगळं तुम्ही दिलत मला आजपर्यंत. बघा ना, आज तुमच्या दोघांपासून दूर राहण्याचं कन्फर्मेशन सुद्धा दिलं. आज माझी एक्झाम आहे डॅड. तुमचा आशीर्वाद मिळेल असं वाटलं होतं. मीही निघते, उशीर होतोय. का आम्ही दुःखी होत? का आनंद होत नाही आम्हाला? जगातली आम्ही काही पहिली स्त्री नाही जिला मूल नाही. देवयानीचं मन किती मोठं आहे. केवढा मोठा त्याग करायला निघाली ती आमच्यासाठी. कळत का नाही आम्हाला विक्रम भाऊजींसाठी हा निर्णय घेणं किती कठीण आहे ते? तिचा आई पण आम्हाला द्यायला निघाली आहे देवयानी, आणि आम्ही मात्र खरं तर ज्यांनी आमच्या मनाचा विचार करायला हवा त्यांना आमची जरा सुद्धा पर्वा नाही. आजपर्यंत आम्ही त्यांच्या मनाचा विचार करत आलो, पण रणवीर राजे ते नेहमीच फक्त स्वतःचा विचार करतात. एवढा मोठा निर्णय घरातले सगळे आमच्यासाठी घेत आहेत, पण यांना आमच्या मनाची जरा सुद्धा पर्वा नाही. हवंय आम्हाला हे आई, पण हवंय आम्हाला हे बाळ.
कुणास ठाऊक दैवानी काय वाढवून ठेवलंय आमच्यासाठी. विक्रम भैया, अनिक भैया आणि भैया बरं झालं तुम्ही आलात ते. विक्रम, तू फोनवर मला जे काही सांगितलंस ते सगळं खरं आहे भैया. आम्हाला आणि देवयानीला ही गोष्ट खरंच माहीत नव्हती. आमच्यापासून हे सगळं लपून ठेवण्यात आलं होतं आणि अपघाताने हे सगळं आम्हाला समजलं. भैया देवयानीचा निर्णय आम्हाला नाही मान्य आणि आम्ही तिचा निर्णय मान्य करावा म्हणून ती आता हट्टाला पेटले. आम्ही जोपर्यंत तिचा निर्णय मान्य करत नाही तोपर्यंत अन्नाचा कण देखील न शिवण्याचं तिने ठरवलं. का असं वागते देवयानी? का असं हट्ट करते? कारण आमच्यापेक्षा तिला प्रिया वहिनींची जास्त काळजी वाटते. कारण वहिनींच्या खोलीमध्ये तिला झोपेच्या गोळ्यांची बाटली सापडली. अहो, तुम्ही अमोलच्या ऍडमिशनचं काय ठरवलंय? नाही म्हणजे ऐनवेळी गोंधळ नको. काही निर्णय घेतला असेल तर मग लगेच ऍडमिशन करून टाकूया ना. हा फॉर्म आमच्या कॉलेजमधून आणलाय. मी आमच्या कॉलेजच्या मॅनेजमेंट फॅकल्टीमध्ये नीट चौकशी केली. अभिलाषा तिथले शिक्षक खूप हायली क्वालिफाईड आहेत. शिवाय तिथे बाहेरून येणारे जे मॅनेजमेंटमधले नावाजलेली माणसं असतात ना, ती सेमिनार सेशनसाठी येतात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. प्रोजेक्ट वर्कमुळे वेगवेगळ्या कंपन्यांशी विद्यार्थ्यांचा संपर्क होतो. अभिलाषा, मला ते सगळं योग्य वाटतंय अमोलसाठी. तुम्हाला पटतंय ना, मग झालं तर. शिक्षण काय सगळीकडे सारखं असतं. चांगले शिक्षक असले ना की विद्यार्थी अगदी आवडीने शिकतात आणि तुमचंही लक्ष राहील त्याच्याकडे. निदान तो कॉलेजमध्ये असताना मला त्याची काळजी तरी लागून राहणार नाही. हे मॉम, चल ब्रेकफास्ट दे लवकर, खूप भूक लागली मला. अमोल, अरे हो, बरं झालं तू आलास. बाबांनी तुझ्यासाठी ऍडमिशनचा फॉर्म आणलाय. हा बघ, द्या ना त्याला. डोंट वरी अमोल, तिथे सगळी सोय आहे. तुला तिथे काहीही कमी पडणार नाही आणि तुला कसली गरज लागलीस तर मीही तिथेच आहे. माझ्या ओळखीचे सगळे शिक्षक आहेत, त्यांची तुला मदतच होईल. अमोल, कसला विचार करतोयस? अरे हस तरी. मॅनेजमेंटची तयारी करायची आहे असं तोंड पाडून कसं चालेल? मला माहिती आहे तो कसला विचार करतोय. अमोल, आपलं कॉलेजही मिरचंदानी इन्स्टिट्यूट एवढंच मोठं आहे. फरक एवढाच आहे की तिथला ग्लॅमरसपणा आपल्या कॉलेजला नाही. तिथल्यासारखे स्टायलिश आणि मॉडर्न शिक्षक आणि विद्यार्थी तुला इथे भेटणार नाहीत कदाचित, पण इथे तुला स्कॉलर विद्यार्थी आणि इंटेलिजंट शिक्षक नक्कीच भेटतील आणि त्यांचा तुलाच फायदा होणार आहे. माझी खात्री आहे तू नक्की मेरिटमध्ये येशील. नक्कीच येईल, का नाही येणार? पण त्याआधी त्याला जरा शांत डोक्याने विचार करू देत. अमोल, मी संध्याकाळी आलो ना की आपण दोघं मिळून तो फॉर्म फिलअप करू. अभिलाषा, चल माझं टिफिन भर, तोपर्यंत मी कॉलेजला जायची तयारी करतो. हो हो, आले. अमोल, तुला नाश्ता देते, तोपर्यंत मी बाबांचा टिफिन तयार करते. हा, ये लवकर ये बाळा. एकीकडे देवयानी जे करते ते योग्य आहे असं आम्हाला वाटतंय, पण तरी सुद्धा आमचं बाळ आमच्यापासून दूर जाणार ही कल्पनाच आम्ही सहन करू शकत नाही. विक्रम, हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. देव प्रेग्नंट आहे. या परिस्थितीत तिचा मानसिक ताण वाढणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायला हवी. आम्हाला तीच भीती वाटते भैया. तिच्या या हट्टापायी बाळावर काही परिणाम झाला तर? नाही विक्रम, तू काळजी करू नकोस. आम्ही बोलतो तिच्याशी. भाऊजी, देवयानीचं मन खरंच खूप मोठं आहे. घरातल्यांच्या सुखांसाठी आपलं सुख ती बाजूला ठेवू शकते हे पुन्हा एकदा तिने सिद्ध करून दाखवलं. आम्ही दोघं समजावतो तिला, पण तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुन्हा एकदा शांत डोक्याने विचार करा.
हॅलो. हाय, कुठे आहेस? घरीच आहे. काय करतेस? काही नाही रे, नेहमीच मॉम डॅड बरोबर वाद घालते. का? काय झालं? तेच ते रे, ऑस्ट्रेलियाचं. नाही जायचंय मला. आणि काय फरक पडतो इथे शिकलं काय आणि तिथे शिकलं काय? अगं खूप फरक पडणार आहे. यु नो, प्रत्येक इन्स्टिट्यूटचं स्वतःचं असं वेगळं रेप्युटेशन असतं. अगं तू त्यांच्यातलीच एक झालीस म्हणजे ऑटोमॅटिकली तुझी डिमांड वाढणार ना. आणि केतकी असंच करिअर हवंय आपल्याला, हो ना? पण ते इथे इंडियात राहून नाही का मिळू शकत? आता त्यासाठी ऑस्ट्रेलियाला जायची काय गरज आहे? अगं एक नंबरची मूर्ख आहेस तू. तुला कळतंय का तू काय बोलतेस? अमोल प्लीज. नाही तर काय, अगं तिकडे मस्त चीज बर्गर पिझ्झा खायचा सोडून तुला इथे कारल्याची भाजी खायची आहे. कम ऑन केतकी, जा ना अब्रॉडला. हे बघ अमोल, ते सगळं जा. मी माझा डिसिजन घेतलाय. तू काय ठरवलंयस ते सांग. काही नाही, माझाही सेम प्रॉब्लेम आहे. फरक फक्त एवढाच आहे की तुझ्या हातात इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटचा फॉर्म आहे आणि माझ्या हातात गव्हर्नमेंट कॉलेजचा. अरे मग चांगलं आहे ना, निदान तुला तुझ्या मॉम डॅड पासून दूर तर नाही जावं लागणार. तेच तर मला नकोय ना. यु नो, डॅडनी मला त्यांच्या कॉलेजमध्ये मॅनेजमेंटसाठी ऍडमिशन घेऊन दिली आणि मला तिथे अजिबात नाही जायचंय. अमोल, अरे वेडेपणा करतोयस तू. तू वेडी आहेस की? तुला अब्रॉडला जायची संधी मिळते तर जा ना. का थांबतेस माझ्याकरता? अगं मस्त करिअर होईल, लाईफ बनेल तुझं. तुला सोडून मी कुठेही जाणार नाहीये. म्हणजे अरे माझ्या करिअरपेक्षा मला आपली फ्रेंडशिप जास्त इम्पॉर्टंट आहे. अमोल, डॅड बोलवत आहे तरी मी नंतर फोन करते. अगं पण बाय बाय बाय. देवयानी, नील भैया वहिनी, तुम्ही केव्हा आलात? देवयानी काय चालवलेस तू? आम्ही जे ऐकलं ते खरंय? म्हणजे तुमच्यापर्यंत बातमी पोहोचलीत? हो, आम्ही सांगितलं त्यांना. तुला काय वाटलं? तुझा हा वेडेपणा आम्ही गप्पपणे बघत बसायचा? आम्ही सांगितलं त्यांना तुझ्या मूर्खपणाबद्दल. प्लीज तुम्ही असं भांडू नका ना. तुम्ही भांडून हा वाद तर मिटणार नाहीये ना. आपण यातनं काहीतरी मार्ग काढू. आणि देवयानी प्लीज तू आधी काहीतरी खाऊन घे. नाही वहिनी, मी प्रिया वहिनींना शब्द दिलाय आणि आता मी तो मागे घेणार. आणि विक्रमलाही ते माहिती आहे. जोपर्यंत विक्रम माझ्या निर्णयाला संमती देत नाही तोपर्यंत मी अन्नाला स्पर्श करणार नाही. देवयानी, अगं अशाने तुला आणि तुझ्या होणाऱ्या बाळालाही त्रास होईल. बस आला तुझा मूर्खपणा आता. बस आला. आतापर्यंत तुझी प्रत्येक गोष्ट आम्ही ऐकत आलो, कधी तुझ्यामध्ये आलो नाही. पण हा मूर्खपणा आम्ही खपून घेणार नाही. आणि तुझा जर एवढा हट्ट असेल ना तर तू आमची एक गोष्ट लक्षात ठेव. आम्ही सुद्धा आमचं काहीतरी बरं वाईट करून घेऊ. विक्रम, विक्रम शांत हो. बस डोक्यात राग घालून घेऊ नकोस. अरे तू तरी तिला समजून घे. काय समजून घेतो भैया? तिने आमचं बाळ दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकायचं आणि आम्ही हसत हसत हा निर्णयाचा स्वीकार करायचा. आम्ही कोणीच नाही होत आमच्या बाळाचं. देवयानी, अगं तुझ्यामुळे विक्रम भाऊजींना त्रास होतो. किमान त्यांच्या तरी मनाचा विचार कर. तुम्ही दोघंही त्रास करून घेताय आणि हे तुम्हाला दोघांनाही कळतंय. मग किमान या क्षणाला तरी तुमच्यापैकी कोणीतरी एक जण माघार का घेत नाहीये? बहिणी, तुम्हालाही असंच वाटतं की माझा निर्णय चुकीचा आहे? म्हणजे ह्याच्यामुळे फक्त माझंच भलं होणार आहे, मीच चुकी होणार आहे असं वाटतं तुम्हाला? आठवतं बहिणी, आपणच म्हणालो होतो ह्या घराला आपण एकत्र ठेवायचं, सगळ्यांनी एकत्र सुखी व्हायचं. मग मी फक्त माझ्या कर्तव्यांचं पालन करते. मग त्यात विक्रमने माझी साथ नको द्यायला.
विक्रम विक्रम